माझे मिस्टर शहीद झाले म्हणजे ते अमर आहे, ते कुठेतरी माझ्या सोबत आहे म्हणण्यापेक्षा मी हे बोलेल की ते शरीराने जरी सोबत नाहीये माझ्या, पण मनाने माझ्या सोबत आहे. ते आजही 8 वर्षानंतरही त्यांची मला अनुभूती ही येते. नमस्कार, माझे नाव वीरपत्नी सुवर्णा शंकर शिंदे, शहीद जवान शंकर शिंदे यांची पत्नी. पहिल्यांदा तर मी पिंपळगाव न्यूजचे आभार मानेल की त्यांनी मला नवदुर्गा प्रोग्राममध्ये बोलण्याची संधी दिली किंवा मला नवदुर्गांपैकी एक दुर्गा समजली. आजची तशी तर 8वी माळ जांभळा रंग मला दिलेला आहे आणि तसं जर आपले हे शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे तर जांभळा रंग म्हणजे भव्यतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. तसं सांगायचं गेलं तर मी माझी ओळख जर एक वीरपत्नी म्हणून करून दिलेली आहे. वीरपत्नी म्हणजे शहीद जवानाची वाईफ किंवा बायको आपण जिला म्हणतो. वीरपत्नी असतानाच माझ्यासमोर जे समाजामध्ये वावरताना जे चॅलेंजेस आले त्यामध्ये जर माझ्यासोबत जर अदृश्य शक्ती कोणी जर असेल, आदिमाय आदिशक्ती आहे. माझ्या मिस्टरांचंही श्रद्धास्थान आई अंबा आहे आणि माझंही जर ह्या 8 वर्षाच्या प्रवासामध्ये सोबतीला आई वडिलांच्या बरोबरच जर कुणी असेल तर ती आई अंबा जगदंबा आहे. एक वीरपत्नी म्हणून आणि एक आई, एक समाजातील स्त्री किंवा मग एक सून म्हणून जर वावरण्यास मला इतकं कोणी जर एन्करेज केलं असेल तर ते अदृश्य शक्ती म्हणून जर आपण. आणि जांभळा रंग हा भव्यतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. माझे मिस्टर 12 फेब्रुवारी 2016 मध्ये शहीद झाले. मिस्टर शहीद झाल्याच्या नंतर अवघा संसार सुरू असतानाच मोडकळीस पडला म्हणजे आमच्या लग्नाला आदल्या दिवशी 9 वर्ष पूर्ण होत आहे 11 फेब्रुवारी 2016 मध्ये आणि 12 फेब्रुवारी 2016 मध्ये माझ्या मिस्टरांची शहीद झाल्याची बातमी आमच्या कानावर पडते. बातमी कानावर पडल्याच्या नंतर अवघा 10 महिन्याचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी ह्या दोघांना घेऊन माझा वीरपत्नी हा प्रवास सुरू झाला. वीरपत्नी हा शब्द मी पहिले फक्त ऐकून होती, नंतर स्वतः अनुभवायचा होता. अनुभव येत असताना, समाजामध्ये वावरत असताना जसं आपण बोललं जातं की शहीद जवान अमर रहे, हे ब्रीद वाक्य असतं. जोपर्यंत शहीद जवानाची अंत्ययात्रा होत नाही किंवा मग 3 दिवस 4 दिवस, एक फार तर फार 1 महिना लक्षात ठेवला जातो जवान शहीद झाल्यानंतर. पण जे समाज आणि शासन असेल, शासन झालं, समाज झालं, यांचा एक वीरपत्नीकडे किंवा विधवा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा असतो. तो दृष्टिकोन मला जवळजवळ असं म्हणा की फेब्रुवारी 2016 पासून अनुभवायला मिळाला. जशीही मी बाहेर पडायला सुरुवात केली, ह्या समाजामध्ये वावरायला सुरुवात केली, माझे 2 मुलं घेऊन सोबत, तर मी अवघी 25 वर्षाची होती त्यावेळेस. आजकाल मुलींचं 25 वर्षापर्यंत लग्नही होत नाही. म्हणजे बरंच आपला समाज, माझं जसं आता एक सांगायचं झालं तर मी 12वी मध्ये असताना माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप हालाकीची होती. त्यात आम्ही 3 भावंड, मी सगळ्यात मोठी. आईचं असं बोलणं होतं की वयाच्या आत लग्न होऊन जाणं गरजेचं आहे. सो तशा प्रकारे माझं लग्नही झालं. मिस्टरांचं स्थळ चालून आलं. मुलगा आर्मीमध्ये होता. सर्व व्यवस्थित असल्या कारणाने आई वडिलांनीही जास्त विचार केला नाही आणि माझं लग्न लावून दिलं. त्यानंतर माझा 9 वर्षाचा संसार हा खूप व्यवस्थित चाललेला आणि बोलल्या जातं ना की कुणाची तरी नजर लागावी, तशी गोष्ट माझ्या कानावरती 12 फेब्रुवारीला पडली की आतंकवाद्यांच्या चकमकीमध्ये माझ्या मिस्टरांना श्रीनगर येथे कुपवाडा जिल्ह्यामध्ये वीरमरण आले. वीरमरणानंतर मिस्टरांना माझ्या महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आले. शौर्यचक्र दिलं इथपर्यंत ठीक आहे. शासनाचे तसे लक्ष होतेही आणि नव्हतेही, पण 2 मुलं घेऊन आई आणि वडील बनून मला ह्या दोन्हीही भूमिका पार पाडायच्या होत्या. त्याच्यामध्ये त्या 2 भूमिका पार पाडत असताना माझी बरीच दमछाकही झाली. दमछाक होत असताना माझ्यासोबत माझे आई वडील, माझ्या सासरचे लोक आणि एक अदृश्य शक्ती म्हणून जर असेल कोणी तर आई अंबाबाई होती.
आई अंबाबाईच्या साथ असल्यामुळे किंवा मग एक दैवी शक्तीचा काहीतरी संचार असल्यामुळे माझ्या आजूबाजूला मी आत्तापर्यंतचे माझे 8 वर्ष हे हालाकीच्या परिस्थितीतून पुढे काढत आणि माझ्या दोन्ही जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडत आत्तापर्यंत आली आहे. तर त्यानंतर माझे मिस्टर असतानाची एक छोटीशी आठवण मी सांगेल की आमच्या लग्नानंतरचा दुसऱ्या वर्षी त्यांनी नवरात्रोत्सव असताना त्यांना सुट्टी मिळालेली. त्यावेळेस माझे मिस्टर आय थिंक सांबा म्हणजे पंजाबमध्ये होते. तर तिथून सुट्टी आलेले असताना आम्ही आपली दुसरी माळा असते त्या दिवशी चांदवड तालुक्यातील रेणुका देवी या ठिकाणी गेलेलो. तर तिथे गेलेले असताना मला मुलबाळ तोपर्यंत काहीही नव्हतं. तर त्यांनी सांगितलेलं की बाबा माझी मुलगी जर झाली तर मी तिचं नाव वैष्णवी ठेवणार आणि मला पहिले मुलगी होणार. त्या मंदिरात बसून त्यांनी ते वक्तव्य केलेलं. तर त्याप्रमाणे मला मुलगीही झाली. पहिली मुलगी झाली. मुलगी माझी सध्या आता 9वी मध्ये आहे. मुलगा हा माझा 3री मध्ये आहे. आणि त्यानंतर सोबत असताना मी सोबत होती त्यावेळेस जम्मूमध्ये. मला चांगलं आठवतंय आपल्या आदिशक्तींपैकी एक विद्यापीठ हे वैष्णव माता आहे, वैष्णोदेवी. तर आम्ही 3ऱ्या ते 4थ्या माळीला नंतरही माझी मुलगी त्यावेळेस एक 1.5 ते 2 वर्षाची असेल त्यावेळेस आम्ही वैष्णव मातेला गेलेलो. तर वैष्णव मातेला गेल्यानंतर आपण जे म्हणतो की 2 किलोमीटर आपण चालू शकत नाही किंवा 1 किलोमीटर चालू शकत नाही, म्हणजे मी स्वतःही म्हणते की मी जास्त चालू शकत नाही. तर त्यावेळेस ही वैष्णव माता ही चढण्यास बरीच कठीण आहे. माझी छोटीशी मुलगी घेऊन मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही वैष्णव माता सर करून गेलो. सर करत असताना पूर्ण रात्रीचा प्रवास प्लस रात्रीचा प्रवास तर होताच, त्यानंतर सोबत असल्या कारणाने आम्हाला जास्त टाइम पण मिळत होता. सो आम्ही ठरवलं, जसे आपण लोक महाराष्ट्रातले, तर आम्ही ठरवलं होतं की नवरात्रोत्सव आपला चालू झालेला आहे तर त्यामध्ये सुट्टी घेऊन आपण वैष्णोदेवीला जायचं. तर वैष्णोदेवीला जात असताना आपण जी अदृश्य शक्ती म्हणतो, मला वाटायचं की मी चढून जाणार नाही. मला रस्त्यात जातानीच खूप असं हादरल्यासारखं जे आपण म्हणतो तशापैकी काहीच झालेलं. पण पूर्ण एवढा प्रवासही करून गेली तरी मला थकल्यासारखं वगैरे अजिबातही जाणवलेलं नव्हतं. त्यानंतर आपण दैवी शक्तीचा जो प्रचय म्हणतो तो मला तिथे आला. मी शेवट एवढंच सांगण्याचा प्रयत्न करेल की मी वीरपत्नी किंवा एक विधवा, समाजामध्ये जर बघायचं झालं तर एक विधवेकडे किंवा मग वीरपत्नीकडे किंवा मग स्त्रीकडे बघण्याचा पुरुषी दृष्टिकोन हा तर वेगळाच असतो, प्लस स्त्रियांचाही दृष्टिकोन वेगळा असतो. मी समाजाला एवढंच सांगेल की आमचे जरी मिस्टर शहीद झाले किंवा एक्सपायर झाले, म्हणजे असं नाही, मी माझ्या बाबतीत तर हेच सांगेल की माझे मिस्टर शहीद झाले म्हणजे ते अमर आहे, ते कुठेतरी माझ्या सोबत आहे म्हणण्यापेक्षा मी हे बोलेल की ते शरीराने जरी सोबत नाहीये माझ्या, पण मनाने माझ्या सोबत आहे. ते आजही 8 वर्षानंतरही त्यांची मला अनुभूतीही येते. त्यानंतर समाजाला मी एवढंच सांगेल की आई, बहीण आणि आपण जसे घरातल्या स्त्रियांना वागणूक देतो त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरीलही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, आपोआपच समाज बदलेल.